तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा स्वागत आहे. तब्बल हा ब्लॉग 17 ते 18 दिवसांनी एक नवीन ताकदीने, नवीन ऊर्जेने, नवीन एन्जॉयमेंटने आणि बरंच काही या ब्लॉगमध्ये असणार आहे. जसं की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये जसं सपोर्ट केला, काही मित्रांनी कॉल्स केले, मेसेज केले, तुमची कमेंट खरंच खूप मनाला लावली आणि जसं तुम्ही सपोर्ट करत आहात त्या ब्लॉगमध्ये, मागच्या ब्लॉगमध्ये जसं सपोर्ट केलं तसंच ह्या ब्लॉगमध्ये नक्की सपोर्ट करा. आणि हा ब्लॉग अजून खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तो होता 1 जानेवारी आणि आपण गेलो होतो गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी, म्हणजे श्री दगडूशेठ यांच्या दर्शनासाठी. जेणेकरून तुम्ही तो ब्लॉग बघितला ना, आणि तो ब्लॉग हे बघा, त्यानंतर हा ब्लॉग बघा. हा ब्लॉग हा खूप एन्जॉयमेंट आणि खूप एनर्जेटिक आणि खूप भारी असणार आहे. आणि मी पण फर्स्ट टाईम अशा म्हणजे 2 दिवसाच्या ट्रिप चाललो आणि ते कोण आहे आमच्यासोबत, तुम्हाला तुम्हाला आयडिया आलीच असेल की आमच्यासोबत आज कोण आहे आणि आम्ही आज कोणासोबत चाललो आहोत. आणि आज तब्बल हॉबीचे सगळे मेंबर्स सगळ्या ऊर्जेने, सगळ्या उत्सुकतेने हा दिवसाची वाट बघत होते की कधी निघू, कसं निघू, केव्हा निघू. तर आज आहे 17 जानेवारी आणि सकाळी 5:30 वाजता मी रेडी झालो आणि आत्ता चाललो ऑफिसकडे. त्यानंतर तिथे गेला मी सगळ्यांना जेवढे पॉसिबल तेवढ्या सगळ्यांसोबत मी इंट्रोड्यूस करून देण्याचा प्रयत्न करेन आणि बघूया एवढ्या 2 दिवसाच्या ह्याच्यामध्ये मी सगळ्यांशी ओळख करण्याचा प्रयत्न करेन आणि हा ब्लॉग अजून एनर्जेटिक आणि एकदम मस्त आणि पॉवरफुल बनवेल. तर चला हा ब्लॉग बघत राहा. भेटूया पुढच्या. फुल एक्साइटमेंट. ओके ब्रो जय श्रीराम. जय श्रीराम प्रतीक. जय श्रीराम भावा. काय म्हणतात, हाऊ एक्साइटेड आज? आता शब्द नाहीत, नंतर बोलतो. शब्द सुचे ना, अजून नाही. हां, सॅटरडे खराब झालाय. खराब नाही झाला बाबा. ब्लॉग सगळे बघणार आहेत. ट्रिप जाती एकदम. आय एम सो एक्साइटेड फॉर ट्रिप. एक्साइटमेंट हळूहळू सांगू, जसं जसं एक्सपिरियन्स येईल. जसा रस्ता जाईल तसं मी सांगत जाईन. चालते. लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दिन लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को। जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव भगति से कोई शरणागत आवे, संतति संपत्ति सब ही भरपूर पावे। ऐसे तुम महाराज मोको अति भावे, गोसावी नंदन निज दिन गुण
मित्रांनो, आमचा पहिला स्टॉप आहे महाड. इथं आम्ही अष्टविनायकांपैकी एक वरदविनायक गणपती याचं दर्शन घ्यायला आलेलो आहे. तर ह्या मंदिराचा इतिहास असा आहे की हे मंदिर 1725मध्ये त्यावेळेसच्या लोकांनी बांधलेलं आहे. इथं अशी मान्यता आहे की वरदविनायक म्हणजे जे मागितलं ते मिळतं असं म्हणलं जातं, म्हणून हा गणपती खूप काइंड ऑफ फेमस आहे. हो. असा हा इतिहास आहे याचा. यस, तर महाड हा गणपती अष्टविनायकपैकी एक गणपती मानला जातो, जिथं की मानतात की जे काही आपण मनोकामना मागतो ती पूर्ण होण्याची पूर्ण शक्यता असते. आणि इथे एक तलाव म्हणता येईल, तिथं की गणपतींची मूर्ती सापडली आणि तीच इथे प्रस्थापित केलेली. आणि ह्या गणपतीला स्वयंभू असं पण म्हणलं जातं. हां. कारण ही मूर्ती तलावामध्ये पाण्यामध्ये सापडलेली होती. बरं, तर चला मित्रांनो, आमचा ब्लॉग पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे गाईज. महाडच्या गणपतीला आलोय आता. इथं नाश्ता पाणी करतो आम्ही. पुढचे जे एवढा गॅप जास्त तेव्हा तो फ्रेममध्ये चालू. आता चाय सुद्धा आलेली, चाय घेऊ. आणि आता पुढचा जो व्लॉग आहे इकडे पण फिरवा, तो हे चाललं पण फिरवा. इकडे बोल की अभी चाय आई. चहा म्हणजे चहा इज रिअली गुड गाईज इधर या इठलला. इथे तर मित्रांनो आता महाड गणपती झाला आहे, नाश्ता झाला आणि हो, आणि वेळेला चहा हा नेहमी असावा. बाकी काही असो या नसो, पण मित्रांसोबत चहा पिण्याची पद्धती वेगळीच असते आणि चॅडम असतो. डेटसाठी अथक प्रयत्न करताना ललित. यस, थँक्स. असा हा आमचा ब्लॉग खूप व्हायरल होईल, सपोर्ट होईल. सगळ्यांनी सपोर्ट करा, अजून कंटेंट येईल. डू यू वांट से समथिंग? हम लोग अभी है अष्टविनायक मंदिर के सुबह सुबह दर्शन किए और अभी नाश्ता कर रहे हैं. ऑल द बेस्ट टू ललित, आपके कंटेंट बहुत बढ़िया चले, ठीक है. यूट्यूब में आप आ जाओ एक बार. नेक्स्ट अरे इसका गुड मॉर्निंग. तर नमस्कार मित्रांनो, आत्ता आम्ही महाडच्या गणपतीच्या दर्शनानंतर डायरेक्ट पालीच्या बल्लाळेश्वर गणपती मंदिराच्या दर्शनाला आलोय. बल्लाळ हा एक म्हणजे एक मुलगा होता की तो ज्याच्या गणपती बाप्पांची खूप श्रद्धा होती, त्यामुळं बाप्पांचं नाव हे त्याच्या नावाने सुद्धा ओळखलं जातं की बल्लाळेश्वर गणपती मंदिर. आता आमच्या सोबत आहेत विक्रम सर, ते त्यांची ओळख करून देतील आणि 2 शब्द ट्रिप बद्दल आणि आजचा प्रवास कसा आहे त्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन देतील. हॅलो, माझं नाव विक्रम थोरात आणि आज आम्ही आलोय ऑफिस ट्रिपला. पहिल्यांदा आम्ही महाड गणपतीला गेलो, जे की अष्टविनायक गणपती मंदिरापैकी एक आहे. आणि आता आम्ही आलो आहोत पाली या ठिकाणी बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी. पुढं काय बस, आणि आजचाच ब्लॉग पुन्हा कंटिन्यू असेल, जसं की आमच्यासोबत आता विक्रम सर आहेत, नेक्स्ट क्रांती सर असतील, अश्लेषा मॅम असतील आणि मोठे म्हणजे जेवढे सिनियर सर्स आहेत त्यांच्यासोबत असाच हा ब्लॉग कंटिन्यू करेल. तोपर्यंत ब्लॉग नक्की बघत राहा. हॅलो गाईज, तर तुमचं स्वागत आहे ललितच्या चॅनलमध्ये, ललित खेरनार ब्लॉग्स. तर तुमचं सहर्ष स्वागत आहे ललित खेरनार ब्लॉग मध्ये. आणि कंटिन्यू ब्लॉग बघायचा आहे. जर कोणी मध्ये मिसमॅच केलंय किंवा स्किप केला व्हिडिओ तर तुम्हाला पूर्ण शॉर्ट होऊन जाईल. तुम्हाला काही समजणार नाही. तर आमच्या ऑफिसची ट्रिप आली आहे. आमचं ऑफिस आहे सेगा सिस्टीम पुण्यामध्ये. तर आता आम्ही आलो पालीमध्ये. याच्या आधी आम्ही गेलतो, कुठे गेलतो आपण? महाडला. आम्ही अष्टविनायक करतोय, त्यातल्या 8 अष्टविनायक मधला 2 विनायक आमचे झालेले आहेत. म्हणजे आता एक होईल पाली मधला. तर इथपर्यंत आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून घ्या. इंस्टा आयडी काय आपली? ललित खेरनार इंस्टा आयडी फॉलो करून घ्या. पैसे तुला द्यायला लागतील. तर सध्या ट्रॅफिक लागले आम्हाला. आता आम्हाला चप्पल वगैरे काढावं लागेल. चप्पल वगैरे काढून घेतो. चप्पल काढायला या. आपण कंटिन्यू भेटू नेक्स्ट क्लिप. वेलकम बॅक गाईज. अभि आ गए इथं पालीच्या गणपतीला आलोय आम्ही. आता इथं दर्शन केलं आणि आता जातोय आम्ही आमच्या बसकडे. मस्त दर्शन झालं आज. एवढी जास्त काही इथं गर्दी नव्हती आणि मस्त पैकी दर्शन वगैरे करून आता जाऊ. आता
पुढचा प्लॅन काय तो तर माहित नाही आम्हाला, पण जसे आता ऑर्गनायझर नेतील तसे तसे आम्ही जाणार आहोत त्यांच्यासोबत. आणि व्लॉग मध्ये असं बनत राहा, कारण आता अजून खूप जागा आपल्याला जायचंय, एकदम बीच वरती जायचंय असं माहिती आहे मला थोडस. तर बघू काय होतं पुढं. तर मित्रांनो, आता आम्ही काशी बीचच्या एक रिसॉर्टला आलेलो आहे आणि सगळे आमचे व्ह्यू बघा. व्ह्यू काय म्हणताय, कसं आहे, कडक आहे. तर आता सगळ्यांनी शर्ट पॅन्ट वगैरे सगळं सेट होतं आणि आम्ही जीन्स पॅन्ट वगैरे घालून आलो. बट काय विषय नाही, जेही असेल ते एकदम फुल एन्जॉयमेंटमध्ये असेल. तिथे सगळे फोटो काढतोय वरती आणि खाली ग्रुप क्रिकेट वगैरे खेळतोय. तर आजचा हा मस्तपैकी चिल. तुम्हाला सांगणार होता भावा. आणि मित्रांनो, बऱ्यापैकी पूर्ण बीच फिरून आलो आणि आता रूमवर आलो आहे. सगळे काही एवढे चालले आणि हा प्रतीक, हा भेटूया. जर गेलोच पूर्ण कुठं पाईप फिरायला तर तो व्हिडिओ शूट करतो आणि पोस्ट करण्याचा प्रयत्न करतो. हा यो. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा स्वागत आहे. हाच ब्लॉग कंटिन्यू करेल. शुभ सकाळ सगळ्यांना. आणि आता सगळे फ्रेश होत आहेत. सोमनाथ गिरणारे, प्रतीक आणि दिग्गज दुर्गेश. तर रात्री भरपूर काही जेवणाला गेलो, त्यानंतर खाली बोनफायर वगैरे केलं आणि आता सगळं फ्रेश झालं आणि आता निघणार थोडा वेळ. तर असा हा दिवस चाललाय, ब्लॉग चाललाय. बाकी प्रतीक काय म्हणतोस? हॅलो गाईज, आजचा प्लॅन आम्हाला पण माहित नाही. आम्ही डेस्टिनेशन गेल्यानंतर तुम्हाला एक्सप्लेन या एक्झॅक्ट असं असं असेल. तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. आमचा आवाज बसलाय आणि आमचा आवाज बसलाय, समजून घ्या. आपल्यातच राहू द्या. तर असं का कंटिन्यू करत राहा. बनव बस्ती की बस्ती को तू ए हुल्लड़ का हैंडल दिला, टेंशन की आंटी को भी जनी की फैनी पिला,
मच की मौसी को बोल चखने में काजू खिला हर टसल को मसल के तू फिसल पे दुनिया हिला बाई गो लाटी बाई गो फेरीची हाय गो वाली मजा बाई गो सांगित जाई गो फिकर को छोड़ दो लिकर मिला बाई गो फेरीची हाय गो वाली मजा बाई गो सांगित जाई गो फिकर को छोड़ दो लिकर मिला गिरणा काटले मना गाव गाव मना माले गाव गिरणा काटले मना गाव गाव मना माले गाव तू डोंगर दरी निराणी चाल राणी माल मित्रांनो आत्ता आलो आहोत आम्ही विक्रम विनायक मंदिर गणपती मंदिरात. मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळं मी बाहेर थांबलो आणि बाकीचे सगळे आतमध्ये गेलेत. तसंच परतीचा प्रवास सुरू झाला आहे. असंच आता हा विक्रम विनायक मंदिरला थांबलो. आता पुढे कुठला स्टॉप असतो ते मलाही माहीत नाही. जिथे बस थांबेल तिथे ब्लॉग शूट करायला आणि इन्फॉर्मेटिव्ह सहल आहेत सगळ्या मुलं मुली आणि त्याचप्रमाणे ब्लॉग कंटिन्यू करत राहा. मित्रांनो आवाज बसला आहे माझा खूप पोहलो काल त्यामुळे. तर चला भेटूया पुढच्या स्टेप्स किंवा पुढच्या एखाद्या स्पॉटला. वेरला गणपती होतं की ते 6 देव होतं तिथं. तुला काय बघितलं? झाड काय ते झाड काय नाही ते हे असतं ना. तर मित्रांनो आत्ता आम्ही आलो आहोत रेवदंडा बीच बीच आणि फोर्ट साईडलाच आहे. तिथं फोर्ट आहे. मला वाटलं होतं तो फोर्ट आहे पण तिथे काय फोर्ट नाही तो हा. आणि आत्ता काय सगळा ग्रुप पुढे आहे. मी दुर्गेश कुमार आहे. हा दुर्गेश सूर्यवंशी. तुम्ही याला आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असणार की 1 जानेवारीचा जो ब्लॉग होता आपला, आपण गणपती दर्शनाला गेलो होतो पहिल्या वर्ष म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला पहिल्याच दिवस पहिल्याच गणपतीचं दर्शन होतं. जेणेकरून तो आपला पहिला ब्लॉग आणि हा आजचा ब्लॉग म्हणजे भरपूर काही कमीत कमी 19 ते 20 दिवसानंतर हा ब्लॉग येणार आहे. हे मोस्टली स्पेशल ट्रिप ऑफिसची ट्रिप असणार आणि तसं तुम्ही याला ओळखताच. आणि बाकी काय नाही. बाकी दुर्गेश काय म्हणतोस? माझी मस्त चालू आहे ऑफिसची ट्रिप. आणि कालचा दिवस सांगायचं झालं तर काल 2 गणपतींचं दर्शन झालं अष्टविनायकपैकी 2. हां एक होता महाडचा आणि दुसरं पालीचा बल्लाळेश्वर. आणि आत्ता आम्ही निघाले आहोत रेवदंडा फोर्टकडे. आता आम्ही बीचवर आहोत. एक्झॅक्टली माहिती नाही आहे फोर्ट कुठे होते. हाच आहे फोर्ट. येस वाटतोय तो पण दुरून एंट्री वाटतं. तर आम्ही तिकडे जाणार आणि बाकीचा ब्लॉग आपण फोर्टवर कंटिन्यू करू. तर मित्रांनो इथे बघा इथे कसं मन इथे सगळ्या राईड्स आहेत. आपण काशीपुसला गेलो तिकडे होत्या राईड्स पण ते काय स्काय डाय आपल्या याचा जेटस्की वगैरे होत्या त्या. त्याचप्रमाणे ह्या बाईक्स पण होत्या म्हणजे मागून इथे ना ह्या बाईक्स पण होत्या. ठीक आहे काही विषय नाही. इथे 2 ते 3 तास अजून भेटले असं ना की एक नाही तर कुठेतरी राईड केली पण काही आता तसंच हा कंटिन्यू करत राहा. मला स्पेशली कळणार नाही की आवाज क्लिअर असते का नाही कारण की बीचवर आहोत हवा चालू आहे त्यामुळे आवाज येत होते. तर ठीक आहे तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करत राहा. धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो. तर आता आपल्यासोबत आहेत
क्रांती सर आणि ते काही थोडेफार इन्फॉर्मेशन देतील आजचा आणि कालचा दिवस कसा स्पेंड वेल झाला त्याबद्दल ते 2 शब्द सांगतील. या हाय, खूप छान एक्सपिरियन्स होता. आम्ही काल काशीद बीच आणि आज रेवदंडा फोर्ट आणि बिर्ला टेम्पल बघून आलो आहे. खूप छान वाटतं, सगळ्यांबरोबर खूप छान निसर्गाच्या सानिध्यात 2 दिवस स्पेंड केलेले आहेत. इट्स गुड. थँक्यू. तर असंच अजून आपल्यासोबत अश्लेषा मॅम पण आहेत, त्यांच्यासोबत पण एक व्हिडिओ रेकॉर्ड करू आपण. आणि तसंच हा दिवस आणि ऑफिस ट्रिप खूपच मेमोरेबल जाईल. आणि हा ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. असेच ब्लॉग बघण्यासाठी एक चांगली कमेंट करा, की तुमची एक कमेंट ती खूप मिनिंगफुल असेल माझ्यासाठी नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी. तर आता आपल्यासोबत क्रांती सर आणि दुर्गेश आहे सोबत. तर चला फोर्ट तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यावरती. तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. हां अच्छा, मग आपल्याला आने से उसके आए बहार, जाने से उसके जाए बहार, बड़ी मस्तानी है मेरी महबूबा, महबूबा मेरी जिंदगानी है मेरी महबूबा. आने से उसके आए चला चला मित्रांनो माझ्या हातात माझ्या हातात मोबाईल माझ्या हातात मला तुम्ही बोलून इथं भांडणं चालू आहेत खूप जोराचे. काय बोलायचं आहे? मी तर असं खपवून घेतलं नसतं. मी नाही गेलो. बरोबर आहे ना? बरोबर आहे. तुम्ही किती 4 फोटो काढणार पण नाही काढले. डायरेक्ट बॉन्ड करून जाऊ दे. विसरणार नाही. आपण फोटो अपलोड करू सगळं काय तुझी चूक मान्य करतो. मित्रांनो. इथं डायरेक्ट एवढे त्याच्यात ग्रुप पडले, ऑपोजिट झाले सगळे. हे आमचे निलेश सर. आणि कसं वाटतं, कसं गेले तुमचे कालचा दिवस आजचा दिवस, बाकी काय विशेष? हां कालचा दिवस भारी होता. काशी बीचला गेलेलो आम्ही. मजा आली. आलेलो आम्ही रेवदंडा फोर्ट. तिथला पण एक्सपिरियन्स चांगला होता. हां सगळी नारळाची वगैरे झाडं, सुपारीची झाडं, एकदम असा भारी फील आहे इथं. नैसर्गिक वातावरण खूप अतिशय भारी. कारण की कोकण भाग जो म्हटला जातो ना, तो अतिशय एक नंबर आणि सुप्रसिद्ध आणि सुप्रीम असतो कधी. आणि हा क्षण तुम्ही नक्की अनुभवायला पाहिजेलच असं मला वाटतं. काय वाटतं? ऑप्शन एक्सप्लोर करण्यासारखं आहे. केलंच पाहिजे. येस. चालू बरोबर. तर मित्रांनो, सक्सेसफुली प्लॅन जशी ट्रिप केली होती त्याप्रमाणे झाली आहे. आणि येताना भरपूर काय आपली प्लेलिस्ट नाही गाजवला.
आणि असेच आता बा इज देअर एनी वर्ड्स फ्रॉम युअर साईड दीपाली? फार मजा आली आम्हाला ट्रिपला. यो एन्जॉय केला, नाचलो. प्लेलिस्ट कशी होती? प्लेलिस्ट पण फार छान आहे. या अनमोल भाई बहुत ही मज़ा आया आज की ट्रिप में और ये बहुत ही यादगार पल होगा हम सबके लिए. और इसी के साथ आप देखते रहिए ललित की नेक्स्ट ब्लॉग. या बहुत मज़ा आने वाला है. थँक्स. गाइस इतकी मजा आली, ट्रिप झाली एकदम. काय झाली ते सांगू शकत नाही. एकदम खतरनाक होती, एकदम डान्स काय एन्जॉय फुल. थँक्यू टू सिगा सिस्टम गाइस. येस थँक्स टू सिगा सिस्टम्स. सोमनाथ यू कॅन गो ब्रो. आठवलं काय काय म्हणलं. मित्रांनो ट्रिप फायनल सक्सेसफुल आणि एकदम एन्जॉयबल झाली आहे. ब्लॉग तुम्ही बघा, मस्तपैकी एडिट करतो आणि अपलोड करतो. तोपर्यंत बघा तर आमचा ब्लॉग आणि भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून. बाय. जय श्रीराम.